आणि निश्चित आपण बघतोय ही टुर्नामेंट आपण बघतोय एकंदरीत आजच्या दिवसापुरता लाईव्ह पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अतिशय चांगलं वर्क आपण बघतोय. ज्या पद्धतीने तुम्ही सगळेच घर बसल्या आनंद घेता युट्यूबच्या माध्यमातून आणि निश्चितच एक चांगलं कव्हरेज आपण बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतोय. आपण बघतोय हा फायनल दुसरा सेमीफायनलचा सामना आपण बघतोय. पहिला सामना आपण बघतोय जिंकला गेला तो म्हणजेच SSC वडराई संघानं आणि यावेळेस दुसरा सेमीफायनल या संघांमध्ये दोन संघांमध्ये जो जिंकेल तो आपण बघतोय फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर एका बाजूला आपण बघतोय नाणेफेक जिंकलंय सागर शेट्टी संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर आपण बघतोय निश्चितच दुसऱ्या बाजूला दुसरा संघ शितलाई देवीपाडा संघ आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण बघतोय जवळजवळ 15,100 लोकांनी लाईव्ह बघितले आतापर्यंत सकाळपासून. एक चांगलं बघायला मिळतंय आणि मोठ्या प्रमाणात लाईव्ह घर बसल्या आपण बघतोय लोक प्रतिसाद देत आहेत, प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत, क्रीडा रसिक प्रतिसाद देत आहेत. पंचांचा इशारा पहिला चेंडू मॅन्डेटरी आपण म्हणतोय पॉवर प्ले. पहिले षटक हाताळतोय गोलंदाज महेंद्र निकलेससाठी. पहिला चेंडू आपण बघतोय निश्चितच डाऊन द ऑफ स्टंप आपण होतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेस पंचांचा इशारा होतोय अवांतर धाव मिळतंय आणि अवांतर धावेने धावसंख्येत आपण बघतोय खातं उघडलं जात आहे 1 या धावसंख्येनं. निश्चितच महत्त्वपूर्ण सामना आहे आणि या सामन्यामध्ये आपण बघतोय यावेळेस कसोटी लागेल क्षेत्ररक्षण फलंदाजी आणि गोलंदाजाची. काय घडतंय बघूयात. यावेळेस इनसाइड द आउट हवेमध्ये चेंडू चेंडूच्या खाली आणि यास पहिला हादरा बसतोय. निकलेश बाद होतोय भोपळा न फोडता तंबूमध्ये परततोय आणि मोठा हादरा बसतोय शितलाई देवीपाडा संघाला. कमॉन डीजे. आपण बघितलं आउटसाइड द ऑप्शन चेंडू होता. कुठेतरी आपण बघतोय हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, गॅप शोधण्याचा प्रयत्न केला नव्हता, नियंत्रण नव्हतं फटक्यावर आणि यावेळेस आपण बघतोय मिसटाईम झाला. चेंडू बऱ्याच काळ हवेमध्ये होता मात्र क्षेत्ररक्षकाने कोणतीच चुकी केली नाही. सोपा झेल टिपला गेला आणि गडी बाद होताना दिसतोय. पुढील चेंडू अतिशय चांगली गोलंदाजी हाताळताना दिसतोय. यावेळेस आपण होते सुरेख चेंडू. तर आपण बघतोय यावेळेस चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजच्या माध्यमातून. निश्चितच हा फलंदाजावर सगळ्यांच्या नजर आहेत. आपण बघतोय प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येनं काय तर ह्या फलंदाजी पाहिजे आणि ज्या पद्धतीनं मॅच विनर होता मागच्या सामन्यामध्ये. ओव्हरपिच चेंडू टाकला गेला. यावेळेस आपण बघतोय शॉर्ट पॉईंट क्षेत्राकडे चेंडू टोलवला जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली आणि निश्चितच एका धावावर समाधान मानावं लागतंय. एका धाव्या धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 2 धावा झाल्या धावफलकावर. तर आपण बघतोय संध्याकाळचं सत्र आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात इथे पाहुण्यांचं आगमन होणार आहे. अतिशय चांगली टुर्नामेंट आपण बघतोय माय मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप अतिशय चांगला चेंडू आपण बघतोय शफल होऊन आपण बघतोय पॉईंट क्षेत्राकडे टोळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चांगला व्हेरिएशन आपण बघतोय. चेंडू दिशा बदलली जाते, चेंडूची निश्चित लेन बदलली जाते आणि म्हणून कुठेतरी आपण बघतोय बॅट्समनला कचाट्यात सापडवलं जाते. विचार करायला भाग पाडलं जातंय की कशा पद्धतीने स्ट्रोक खेळायचा आहे, कोणता चेंडू हाताळला जाईल आणि निश्चितच बॉलला रीड करण्यामध्ये मध्ये आपण बघतोय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी. यावेळेस ओव्हरपिच चेंडू मिड विकेट क्षेत्रात खेळून काढतोय. झेल होईल काय या सडे स्टॅक आणि आणखीन एक हादरा बसतोय देवीपाडा संघाला. आपण बघतोय दुसरा हादरा बसतोय या षटकामध्ये देवीपाडा संघाला. कमॉन डीजे.
अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय यावेळेस डाऊन झालाय एक निश्चितच चेंडू आपण बघतोय सोडून दिलाय आणि पंच आपण बघतोय खराब चेंडूची नोंद इथे दर्शवताना दोन्ही हात समांतर आपण बघतोय धाव मिळते अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या धावफलकावर लागली जाते ती म्हणजेच 3 धावा. संतांनी सावध सुरुवातीचं कारण असं आहे की आतापर्यंत संपूर्णपणे बांधून ठेवलंय आपल्या गोलंदाजीच्या जोरावर. स्ट्राईक एंडकडे आपण बघतोय फलंदाज प्रीतम. फुल टॉस चेंडू निश्चितच आपण बघतोय ऑन साईडला खेळून काढलाय एकदा पूर्ण अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि एका धावेने आपण बघतोय धावसंख्या 4 धावा. पहिलं षटक संपते 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या फक्त आणि फक्त 4. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण बघतोय चालू असणारा सामना सागर शिल्टे वर्सेस आपण बघतोय शितलाई देवीपाडा संघ. नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण बघतोय प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि यावेळेस पहिले षटक हाताळताना जवळजवळ 2 गडी बाद करतात. पॉवर प्ले मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. अजित सर काय म्हणाल या गोलंदाजाच्या माध्यमातून? सेमीफायनलला खूप चांगला स्टार्ट दिला, ड्रीम स्टार्ट मी म्हणेन, कारण 2 विकेट संगणक तंबूच्या आसऱ्याला परतलाय. त्यानंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न केला, इनफिल्डच्या वर्ण चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला आणि डीप मिडॉनमध्ये मात्र झेल पकडला गेला. आता मात्र सागर शिल्टे संघाचे संगणक असतील, त्यांचे गोलंदाज असतील किंवा त्यांचे चाहते असतील, नजरा मात्र प्रीतमवरती असतील. प्रीतम जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील ते पडा संघाला मात्र खूप चांगलं असेल आणि जर या फलंदाजाची विकेट लवकर गेली तर मात्र खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फूटवरती बघायला मिळेल आपल्याला सागर शिल्टे संघ. निश्चितच प्रेशर सिच्युएशन नवीन गोलंदाज आपण बघतोय पॉवर प्ले मध्ये दुसरे षटक हाताळेल मिलिंद प्रीतमसाठी. यावेळेस आपण बघतोय चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, पंच वळताना दिसत आहेत, अवांतर धाव मिळत आहे, धावसंख्येत भर धावसंख्या 5. निश्चितच प्रेशर गोलंदाजावर पण बघायला मिळतं. त्याचं कारण प्रीतम ज्या पद्धतीनं मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती, जशा पद्धतीनं गोलंदाजी हाताळली त्याच्या पद्धतीनं स्ट्रोक्स आपण बघतो सीमारेषे बाहेर धाडले होते, त्याने फटके खेळले होते आणि त्या पद्धतीने इकडे कुठेतरी आपण बघतोय गोलंदाज मिलिंदवर थोडंसं दडपण बघायला मिळतंय. राईट ओव्हर द विकेटचा मारा करतोय पॅवेल एंड कडनं गोलंदाजी करताना. सुरेख फटका, मिस टाइम, चेंडू हवेमध्ये. यावेळेस काय घडतंय? कॉलिंग झालं नाहीये यावेळेस. क्षेत्ररक्षण आपण बघतोय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि जी चुकी आधीच्या सामन्यामध्ये केली होती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने त्याच चुका इथे करताना मोठा गडी बाद करण्याची शक्यता आपण बघतोय होती, संधी होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही आणि यावेळेस 2 धावा मिळत आहेत, अजून जीवदान मिळतंय प्रीतम सारख्या खेळाडूला. इथे मात्र काय झालं, कॉलिंग झालं नाही. आपण बघतोय लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक धावत आला होता, मात्र आपण बघतोय ज्यावेळेस शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे त्याने कुठेतरी तो झेल घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता, मात्र तसं होताना दिसत नाहीये, जीवनदान मिळतंय. इथे मात्र आपण बघतोय आणखीन एक बातमी कळते, ती तुमच्यापर्यंत पोहोचवेनच. निश्चितच मैदानाकडे जाऊयात. सुरेख फटका, पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये, झेल होईल काय प्रयत्न करतोय की नाही, मात्र चेंडू नो मॅन लँड मध्ये पडतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पाऊंड क्षेत्राकडे. एक धाव पूर्ण केली गेली, दुसऱ्या प्रयत्न आणि आपण बघतोय तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली गेली. 1 नाही 2 नाही तर 3 धावा मिळत आहेत. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. निश्चितच ज्या पद्धतीने आपण बघतोय एक सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. मोठे फटके येत नाहीत. अजित सर यावेळेला सिंगल एकेरी दुहेरी धावांवर कॉन्सन्ट्रेट केला, ते भर दिलं जात आहे आणि धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न यावेळेस शितलाई देवीपाडा संघाच्या प्रीतम आणि नमितच्या माध्यमातून केला जातोय. मिलिंद निश्चितच गुणलेखाला सुद्धा आपण ती पूर्णपणे व्यस्त ठेवण्याचं काम यावेळेस हे दोन्ही फलंदाज करतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल आपण बघतोय यावेळेस. सुरेख गोलंदाजी, चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय, फसला जातोय आणि निश्चितच निर्धाव चेंडूची समाप्ती होताना दिसते. मिलिंद गोलंदाजी मार्कवर आहे आणि नमित यावेळेस स्ट्राईक करतोय. क्षेत्ररक्षण व्यूरेशन आपण बघतोय यावेळेस 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये आपण बघतोय लॉंग ऑफ मिड विकेटमध्ये एक, लॉंग ऑनमध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय आणि आपण बघतोय बाकी सगळे क्षेत्ररक्षक आपण बघतोय 38 सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. मागच्या वर्षीचा रनर अप टीम सागर शिल्टे संघ यावेळेस सुद्धा आपण बघतोय रेसमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख क्षेत्ररक्षण आपण बघतोय. यावेळेस एकच धाव मिळेल. बॅटची एज लागून चेंडू जातो म्हणजे सेकंड स्लिपमध्ये चेंडू कलेक्ट केला गेलाय क्षेत्ररक्षकानं. एकच धाव मिळेल. आतापर्यंत आपण बघतोय 4 चेंडू हाताळल्या गेल्यात गोलंदाजच्या माध्यमातून. धावसंख्येवर नजर टाकूया. धावसंख्या धावफलकावर मिलिंद टू प्रीतम.
यावेळेस मोठा फटका, पुन्हा एकदा मिस टाइम होतोय, चेंडू हवेमध्ये, काय घडते बघूयात. यावेळेस मात्र झेल टिपला जातोय आणि निश्चितच प्रीतम याची खेळी संपुष्टात येत आहे. सेलिब्रेशन टाइम निश्चित आपण बघतोय, आनंदोत्सव साजरा करतोय मैदानामध्ये सागर शेट्टी संघ. कमॉन डीजे. दडपण झुगारण्याचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय चेंडू गुडलँड स्पॉटलँड मध्ये पडल्यानंतर आपण बघतोय यावेळेस थोडासा उसळी घेतली होती चेंडूला. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण बघतोय सीमा रेषे लगत अप्रतिम झेल टिपला गेला यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अतिशय चांगलं काम आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून, पाटील नेटवर्क आपण बघतोय दोन्ही अँगलच्या माध्यमातून आपल्याला बघितलं गेलं. ज्या पद्धतीनं अतिशय कॅमेरावर खूप चांगलं बघायला मिळते, कौतुक करावं तिथं कमीच आहे. यावेळेस आपण बघतोय खराब चेंडूची नोंद झाले गेले, अवांतर धाव मिळते, धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली जाते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. कॅमेरामॅन आपण बघतोय कौतुक करावं कमीच आहे. अनुराग आणि राहुल अप्रतिम कॅमेरामन आपण बघतोय. ज्या पद्धतीने तुम्ही जर युट्यूब लाईव्हला आता बघाल तुमच्याकडे मोबाईलमध्ये अतिशय चांगली क्लिअरिटी बघायला मिळते, चांगले अँगल क्रिएट केले गेलेत आणि निश्चितच प्रेक्षकांना घर बसल्या या सामन्याचा आनंद लुटता येतोय. पुन्हा एकदा डाऊन द लेग आपण बघतोय, पॉईंट क्षेत्रामध्ये आपण बघतोय यावेळेस झेल टिपला गेलाय, सोपा झेल टिपला गेलाय. आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजेच नमी त्याची खेळी संपुष्टात येते. दडपणामध्ये आता येतो यावेळेस इथला देवपाडा संघ. आत्मविश्वास वाढला होता कुठेतरी, मात्र ज्या वेळेला अजित सर मी ज्या इंटरव्ह्यू घेतलं कर्णधाराचं त्यावेळेला त्यांचा सुद्धा आत्मविश्वास वाढला होता. त्याचं कारण होतं की याआधी जे आमने सामने एकमेकांसमोर आले होते त्यावेळेला सागर शेट्टी संघ जिंकला होता आणि त्यांनी शितलाई देवीपाडा संघाला हरवलं होतं आणि कुठेतरी खेळी माहिती आहे त्यांची, त्यांनी व्यूहरचना रचली त्यावेळी त्या पद्धतीने आणि आपण बघतोय धावांवर पूर्णपणे अंकुश ठेवला गेला आणि या आपण बघतोय सापळ्यामध्ये संपूर्णपणे संघ अडकलेला दिसतोय. मात्र आणखीन संधी आहे. आणि सर चर्चा करताना त्यांनी एक नाव अजून पर्यंत घेतलं होतं गणेश, की गणेश आमच्याकडे एक चांगला फलंदाज आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आहे. इतर फलंदाज पवेलियनमध्ये आलेले आहेत, गणेशकडे मात्र आशेचा किरण म्हणून आपण बघू शकतो. गणेशवर दारोमदार असणारा यावेळेस मैदानामध्ये थांबून ठेवायचा, एक पार्टनरशिप बिल्डअप होणं महत्त्वाचं आहे. अजून येणारे 4 षटकं आहेत, या 4 षटकांमध्ये जास्तीत जास्त आपण बघतोय 40 ते 50 धावा येणं महत्त्वाचं आहे. जर एक फायटिंग टोटल उभारायचं असेल ते म्हणजेच शितलाई देवीपाडा संघाला. कारण आतापर्यंत आपण बघतोय फक्त 2 षटकांमध्ये 12 धावा येत आहेत, 4 गडी बाद झाल्यात आणि कुठेतरी संकटात सापडतोय आतापर्यंत शितलाई देवीपाडा संघ. मात्र त्याच्यातून निघायचं असेल बाहेर तर कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल सागर या फलंदाजाला. आणि महेंद्र आपण बघतोय, महेंद्र लहांगे यावेळी शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. पॉईंट क्षेत्राकडे 1 धाव पूर्ण केली जाते. 2 क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. त्याचबरोबर आपण बघतोय 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट बघितलं आपण बघतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू हाताळला आउटसाइड द ऑफ स्टंप, ओळखलं होतं फलंदाजाने आणि निश्चित आपण बघतोय यावेळी पॉईंट क्षेत्रात ढकलून दिलं चेंडूला. 2 धाव पूर्ण केल्या. धावसंख्येत भर, धावसंख्या 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. बिग मॅच आपण बघतो यावेळेस आपल्याला मेगा फायनल याच्यानंतर बघायला मिळणार आहे. सेमीफायनलचा सामना निश्चितच मोठ्या संख्येने प्रेक्षक आपण बघतोय मैदानामध्ये जोडले गेलेत एकंदरीत. आणि आपण बघतोय या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाटील नेटवर्कचं युट्यूब लाईव्ह, या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे अजित सर आपल्याला कॉमेंटरीला इथे कॉमेंटरी म्हणून लाभलेले आहेत. या सामन्यांचं वैशिष्ट्य, या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य म्हणजे मोठमोठ्या भल्या मोठ्या ट्रॉफीज बघायला मिळतात आपल्याला. यावेळेस आपण बघतोय बघ थोडंसं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र दिलशन स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न अपेक्षित. आणि सर्वात महत्वाचं या सामन्यासाठी मात्र वेळात वेळ मनीष खायल सरांनी सुद्धा काढलाय आणि आपल्या मधुरवाणीने ते सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती पुरवत आहेत. हे सुद्धा एक या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणेल. आणि दरवर्षी वेळात वेळ काढून मात्र आपल्या टुर्नामेंट कशा यशस्वी होतील याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं. त्याबद्दल पुनश्च सर तुमचा आम्ही. अजित सर मला थोडंसं आवर्जून सांगावं लागेल, पुढे बक्षीस वितरण समारंभ असेल त्यावेळेस सांगतील सगळे. मात्र आमच्यावर कुठेतरी निश्चितच एक ओझं आहे, थोडंसं आम्हाला ती जाणीव ठेवावीच लागते. कारण कैलासवासी जनार्दन पांडुरंगराव तात्या यांचं कुठेतरी आपण बघतोय ऋण आहे आमच्यावर आणि निश्चितच त्यांच्यामुळेच आज आम्ही शिकलोय असं म्हणेल. आमचे आई वडील शिकले आणि कुठेतरी त्याच्यामुळेच एक तो दिवस आम्ही कुठे 31 म्हटलं की आम्ही माई मिठागरमध्ये असतो, बाकीच्या दिवशी आम्ही कुठे असतो. मात्र 31
डिसेंबर म्हणजे आम्ही माई मिठागरमध्ये असतो आणि ते आम्हाला यावंच लागतं आणि आम्हाला ओढून घेतलं जातं असं म्हणावं लागेल यावेळेस. कारण सर कर्मवीर कैलासवासी श्री जनार्दन पांडुरंग राऊत स्मृती चषक आपण बघतोय उर्फ तात्या, त्यांचं जे काम आहे त्यांनी ते काम केले, निस्वार्थपणाने काम केले, तो विचार पुढे जात आहे. ज्या वेळेला मात्र आपण निस्वार्थपणाने काम करतो त्यावेळेला मात्र लोक आपल्याला अनेक वर्ष त्यांच्या हृदयामध्ये स्थान देतात आणि ते कार्य पुढे नेत असतात. खरं तर यावेळेस इनसाइड आउट अप्रतिम फटका, चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. सुपर स्ट्रोक, अप्रतिम फटका आपण बघतोय. कुठेतरी आपण बघतो दडपण होतं, दडपण झुगारून आपण बघतोय फलंदाजी करताना दिसतोय आणि तुम्ही म्हटलं होतं की ज्यावेळेस सागरवर कुठेतरी जबाबदारी सोपवली आणि सागर या पद्धतीने फलंदाजीला सुरुवात करतोय. चांगला फटका, कमॉन डीजे. थँक्यू डीजे. आपण बघतोय यावेळेस ऑन स्क्रीनवर बघू शकतोय ज्या पद्धतीने रिप्ले बघायला मिळतोय. अप्रतिम फटका इनसाइड आउट आपण बघतोय. चेंडूला पंच केला होता यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आणि चेंडू जातोय आपण बघतोय 4 धावांसाठी. पुढील चेंडू गणेश सामना करेल. पुन्हा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आपण बघतोय कॉपी बुक स्टाईल, मात्र थोडासा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. थोडासा वाईडिश खेळला गेला यावेळेस चेंडूला आणि आणखी खादरा बसतोय शितलाई देवीपाडा संघाला. गणेशची खेळ संपुष्टात येते. कमॉन डीजे. थँक्यू. ज्या पद्धतीने आपण बघतोय दयनीय अवस्था बघायला मिळते. 18 धावा लागल्यात, 5 गडी बाद झालाय. थोडासा लेट खेळला गेला हा फटका आपण बघतोय. याच्या आधीचा फटका आपण बघतोय थोडा अर्लियर खेळला होता. यावेळेस ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो ऑन स्क्रीनवर थोडासा लेट खेळला फटका आणि निश्चित आपण बघतोय क्षेत्ररक्षकाने मात्र कोणतीच चुकी केली नाही. काय क्लिअरिटी बघतोय आपण, सरळ आपण बघतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. सुपर्ब काम, सुपर्ब कॅमेरा वर्क. पाटील नेटवर्क्स मैदानाकडे वळतोय. यावेळेस यॉर्कर पद्धतीचा आपण होतोय लोअर फुलटच चेंडू, 1 धाव पूर्ण करतोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल मात्र थांबून ठेवलं जाईल. वेट असा कॉल झालाय. एकाच धावेवर समाधान मिळतंय आणि एका धावे धावसंख्येत भर. धावसंख्या 19 धावा धावफलकावर आपण बघतोय. यावेळेस तिसरं षटक मार्गस्थ असताना मैदानामध्ये एकंदरीत आपण बघतोय तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये फॉरवर्ड पॉइंट क्षेत्राकडे चेंडू वळतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. चेंडू गॅदर केला गेल्यानंतर आपण बघतोय अप्रतिम फिल्डिंग बघायला मिळाली. वेगाने चेंडूवर जातोय क्षेत्ररक्षक आणि आपण बघतोय 3 षटकं संपतायत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती म्हणजेच 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स, 6 विकेट्स. खूपच दयनीय अवस्था आपण बघतोय. 3 षटकामध्ये 6 गडी बाद, 19 धावा. जो संघ 80 धावा चेस करू शकत होता त्याची अवस्था आपण आज उलटी बघायला मिळते या सामन्यामध्ये. कारण महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी, सागर शिल्टेचा आत्मविश्वास वाढला होता, चांगली रणनीती आखली आणि निश्चित आपण बघतोय चुका केल्या गेल्या त्या म्हणजेच शितलाई देवीपाडा संघाकडनं आणि निश्चितच प्रत्येक चुकीला यशस्वीरित्या टिपलं गेलं, झेलीमध्ये कन्वर्ट केलं गेलं, धावबाच्या रूपाने गडीबाद केला गेला आणि निश्चितच यशस्वी होतोय आतापर्यंत. या टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तो म्हणजेच सागर शिल्टे संघ. 3 षटकं, 21 धावा, 6 गडी बाद. येणारे 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय हे बघणं महत्वाचं आहे. कारण महत्वाचे 6 गडी फलंदाज बाद होतात, तंबूच्या आथऱ्याला पोहोचल्यात ते म्हणजे चितलाई स्पोर्ट देवीपाडा संघाचे गोलंदाजी मार्कवर महेंद्र. प्रतिम चेंडू, पेटची एज लागते, चेंडू जातोय तो म्हणजेच शॉट फाईल क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. स्ट्राईक रेट होतोय. धावसंख्या धावफलकावर 22 धावा. माय मिठागर मित्रमंडळ आपण बघतोय प्रत्येकाचं योगदान आहे आणि निश्चितच ही स्पर्धा दरवर्षी ह्याच तारखेला असते आणि त्याचं कारण म्हणजेच निश्चितच कैलासवासी जनार्दन पांडुरंग राऊत उर्फ तात्या यांची पुण्यतिथी. स्लोअर वन चेंडू, यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल काय, वेट असा कॉल येतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय
चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळताना दिसतोय गोलंदाज. सुपर बॉलिंग. पंच आपण बघतोय, 2 पंच मैदानामध्ये, अनिल कलिंगडे आणि निलेशजी वरठा. यावेळेस स्लोअर ऑन चेंडू, उसळी घेणारा चेंडू, कोणत्याही पद्धतीचा फुटवर बघायला मिळत नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न आणि आपण बघतोय बॅट अँड बॉलचा इथे संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि जितके निर्धाव चेंडू हाताळले जातील तितकं चांगलं असेल सागर शेट्टी संघाला. मात्र आतापर्यंत आपण बघतोय 6 गडी बाद झाल्यात. कुठेतरी दडपण जास्त मोठ्या प्रमाणात आलंय ते चितलाई स्पोर्ट्स देवीपाडा संघासमोर. मोठे फटके खेळावे लागतील, चांगल्या धावा जमावे लागतील. जिंकायचं असेल एक फायटिंग टोटल जमवणं महत्वाचं असणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेलचीच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद. 7वा हादरा बसतोय चितलाई देवीपाडा संघाला धावसंख्या 22 असताना. कमॉन डीजे. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपण बघतोय. ज्या पद्धतीने व्यूहरचना त्या पद्धतीने गोलंदाजी होताना दिसतंय. पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्राकडे झटकून काढला. एकदा पूर्ण गडी वाजवण्याची शक्यता. इथे मात्र अपील केली जात आहे. अपील फेटाळून लावलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव पूर्ण करतोय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी आपण बघतोय, क्षेत्ररक्षण व्यूहरचना त्या पद्धतीनं आणि निश्चितच सुरेख गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आणि याचं प्रत्यय आतापर्यंत संपूर्णपणे सामन्यावर पकड बनवून ठेवलंय ती म्हणजे सागर शेट्टी या संघानं. 15,500 लोकांनी सकाळपासून आपण बघतोय या टुर्नामेंटचा आनंद घेतलाय. आमच्याकडे अपडेट येत आहेत. पाटील नेटवर्क्स आणि निश्चितच अनेक इथे निश्चितच रिप्लाय आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आल्यात. चांगल्या पद्धतीनं कौतुकांचा वर्षाव या टुर्नामेंटवर होताना दिसतोय. फुलटॉस चेंडू मात्र फायदा उचलता आला नाहीये. 1 धाव पूर्ण केली गेली. चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंदच्या माध्यमातून. 1च धावेवर समाधान मानावं लागतंय. सुपर वर्क, अतिशय चांगल्या कॅमेरा वर्क आपण बघतोय युट्यूबच्या माध्यमातून. जर आपण सामना बघत असाल कौतुक करावं लागेल पाटील नेटवर्कचं. तर षटक संपतंय आपण बघतोय. 4 षटकं संपतायत. 4 षटकानंतर आपण बघतोय यावेळी धावसंख्या धावफलकावर लागली ती म्हणजेच 24 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. आणि उर्वरित 2 षटकासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो माझे साथी समालोचक अजित पाटील सर यांना. थँक्यू. धावसंख्या मात्र 25 वर जाऊन पोहोचले. स्लॉगवर 12 चेंडू महत्वाचे असतील. डू अँड डाय सिच्युएशन बघायला मिळेल तुम्हाला. चितलाई देवीपाडा संघाला 12 चेंडूमध्ये कमीत कमीत 20-25 धावांची गरज आहे आणि प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करायचा आहे. संकटावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. मेगा फायनल जर तुम्हाला खेळायचं असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी तुमचा कला, तुमचं कौशल्य, तुमचं कसब दाखवणं गरजेचं. पहिला चेंडू अतिशय सुरेख चांगला बाउन्स मिळतोय. रायझिंग डिलिव्हरी बघायला मिळते. एकदा वर्जित केली जाईल. सुरेख थ्रो बघायला मिळतोय. धावसंख्या 22चे संकेत. 26 धावा धावफलकावर. उत्तम दर्जाचा मॅनेजमेंट. कैलाशवासी श्री जनार्दन पांडुरंग राऊत स्मृती चषक उर्फ तात्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी हे भव्य दिव्य आपण आयोजन करतोय आणि या आयोजनामध्ये तमाम क्रीडा रसिक वर्ग मंत्रमुग्ध होताना या टुर्नामेंटचा आनंद घेत आहेत. अनुपम सौंदर्याने नटलेला असा परिसर. तमाम क्रीडा रसिकांनी खूप चांगल्या पद्धतीने दिलेली साथ. त्यानंतर आमचे संपूर्ण मॅनेजमेंट मेंबर असेल. या ठिकाणी बघूया थर्ड अंपायर कॉल आहे. चांगलं मॅनेजमेंट. सन्मान्य मुकेशजी करबड साहेब असतील, अमोल करबड असतील, विशाल चिंबाटे सर असतील, रोशन जनाजे असतील, प्रतीक असतील, तन्मय, चंद्रकांत, अपवाज असतील, संतोष, सूरज करबट, संदीप करबट, सचिंद्र कलिंगडे, रोहित पाणेरा आणि त्यांची संपूर्ण अट्टाई टीमने हे घेतलेलं अथक परिश्रम. आदिवासी समाजातील युवा तरुणांना चांगलं प्लॅटफॉर्म मिळते आणि या वेळेला मात्र डिसिजन थांबा. डिसिजन नाही दिलं अजून. डिसिजन येईल. थांबा. डिसिजन पेंडिंग आहे. बघितलं जाईल.
तुम्हाला 1 मिनिट थांबवण्यासाठी सांगितलेलं आहे. डिसिजन पेंडिंग आहे आपल्याकडे, बघूया काय डिसिजन आहे. आणि आउट असा कॉल आहे. डगआउटकडे यावं लागेल. सागर शेळटे संघाची रणनीती खूप चांगली आहे. अतिशय अप्रतिम कार्य मात्र केलं जात आहे. चांगली लेंथ लाईनला मेंटेन चेंडू रिलीज केले जात आहेत. गोलंदाजाने फलंदाजावरती वर्चस्व गाजवलंय आणि खऱ्या अर्थाने मात्र 2020चा अंतिम दिवस आपल्या बाजूने कसा येईल आणि येणाऱ्या काळामध्ये 2021 मध्ये आपल्याला ऊर्जा कशी निर्माण करून आपण पुढे जाऊ यासाठी एक सुरेख नियोजन, सुरेख मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते. आजच्या दिवशी आपण बघतोय मनीष कायल सर सुद्धा अप्रतिमरित्या आपल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनोरंजन करतायत. क्रिकेटची खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं जातं आहे. माहीम मिठागर मित्रमंडळीच्या माध्यमातून सुरेख कार्य आणि माहीम सोसायटीच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम अभूतपूर्व असा कार्यक्रमात सर्व क्रीडा रसिकांची जेवणाची सुविधा केली जाते. एक सकाळपासनं खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या विभागामध्ये होतो. अतिशय सुरेख फुलेल्यानंतर चेंडू होता, बॅटला ब्रश करतोय, थर्डमॅनला जातो, एकदा वर्चित केली जाईल आणि धावसंख्येत जाऊन पोहोचेल ती 27 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. कुठेतरी नाणेफेक जिंकल्यानंतर चांगल्या पद्धतीने स्ट्रॅटेजी झाली आणि प्रीतम सारखा फलंदाज, निखिलेश सारखा फलंदाज बाद झाल्यानंतर बांधून ठेवलं आणि आपल्या गोलंदाजाने, शिल्टीच्या गोलंदाजाने खऱ्या अर्थाने वर्चस्व गाजवलंय. बघूया तयार पुढचा चेंडू. यावेळेला बॉटम हँडचा खूप चांगल्या पद्धतीने यूज बघायला मिळतोय. कव्हर पॉईंट रिझनला चेंडूला एक्झिक्यूट केला अलॉंग द कार्पेट. एकदा वर्चित केली जाईल. 28 ऑन द बोर्ड. अतिशय, आणि मी या टुर्नामेंट्समध्ये कॉमेंट्री करतो म्हणून मी सर सांगत नाही, परंतु ज्या ज्या वेळेला मात्र आदिवासी समाजाच्या मॅच असतात त्यावेळेला मला डिसिप्लिन हा आवर्जून बघायला मिळतो. त्यांच्या मागे मग तुमचा मॅनेजमेंट असेल, तुमची असोसिएशन असेल किंवा त्याच्याही पुढे जाऊन खेळणारा खेळाडू हे जाणतोय की वेळ ही नेहमी चांगल्या कामाकरता उपयोग केला पाहिजे तर तो वेळ तुमचा होईल आणि हे कुठेतरी खोल अंतःकरणामध्ये रुतवलं जात आहे. म्हणून प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आम्ही बघतो, आम्ही ज्या ज्या वेळेला मात्र आम्हाला कॉल असतो, डिसिप्लिन. एक चेंडू अजूनही येणं शेष आहे. एक चेंडू येणं अजूनही शेष आहे. तर शेवटचा चेंडू येणं शेष आहे. 1 to go सर. एक बॉल आहे. तर खूप चांगलं डिसिप्लिन बघायला मिळतं आणि प्रत्येकाने, मग ओपनच्या मॅचेस हो, इतरही समाजाच्या मॅचेस असो, डिसिप्लिन तुम्ही पाळा जेणेकरून आयोजक असतील त्यांना खूप चांगलं सहकार्य मिळेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त षटकं मैदानाच्या आतमध्ये खेळायला मिळेल. तुम्हाला चांगलं क्रिकेट दाखवता येईल आणि तमाम क्रीडा रसिकांना चांगल्या क्रिकेट उपभोगता येईल, चांगलं नेत्रसुख घेता येईल. म्हणून डिसिप्लिन पाळणं खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 संपले जात आहेत. धावा बघायला मिळते 28. 6 चेंडूंचा खेळ येणं अजूनही शेष आहे. पहिल्या चेंडूपासून नियंत्रण, पहिल्या चेंडूपासून वर्चस्व, पहिल्या चेंडूपासून गेम प्लॅनिंग आणि पहिल्या चेंडूपासून सफलता जर कुठल्या संघाला मिळत असेल तर ते सागर शेळटे संघाला. आणि पहिल्या चेंडूपासून प्रेशरमध्ये बघायला मिळतोय शीतलादेवी देवीपाडा संघ, तो अजूनही त्या धक्क्यातनं सावरत नाही आहे. बघूया शेवटच्या क्षणी मात्र असे फलंदाज आहेत की त्यांच्या फळीतनं कमसे कम 10-15 धावा येतील जेणेकरून तुमच्या गोलंदाजांना एक चांगला आत्मविश्वास मिळेल त्या धावा वाचवण्यासाठी. बघूया गोलंदाजी मार्कवर आदित्य ते गोलंदाजी मार्कवर राईटच्या मोर द विकेट पॅव्हिलियन इन कडनं. फुलटॉस चेंडू होता वेळेला मात्र चेंडूला मिडऑन मध्ये खेळायचं होतं. चेंडू जातोय कव्हरला. एकदा वर्चित केली जाईल. 29वा धावफळ कव्हर. 29 ऑन द बोर्ड. अतिशय सुरेख बॉटमहँडचा यूज केलाय मात्र सुरेख झेल. ज्या ज्या वेळेला मात्र इनफिल्डच्या वरनं तुम्ही खेळायला प्रयत्न करतात त्या पद्धतीने मात्र चेंडू टाकला जातोय, ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचला जातोय आणि कहते ना कि जहाँ पे आपका दाना है वहाँ पे जाल बिछाए रखते हैं, तो दाना भी यहाँ पे डाला है और जाल भी बिछाया है. अगर आप
अच्छी तरह से कंसंट्रेट करके उस दाना उसको अगर खेलेंगे नहीं तो आप शिकार बन जाएंगे, चक्रों में फंस जाएंगे। तो यहाँ पर सागर शिल्टे की गेंदबाजी की मैं तारीफ करूंगा, उनके कप्तान की कप्तानसी की तारीफ करूंगा और थोड़ा सा नाराज किया जहाँ तक याद, तो बहुत ही बढ़िया गेंद को डिप मिड ऑन में यहाँ पर कैच को जरूर छोड़ा है। ये काफी देर बाद खराब फील्डिंग देखने को मिली है जो कैच छोड़ा है। 2 रन के सहारे 31 रन स्कोर कार्ड पर। एक अप्रतिम टूर्नामेंट, साल के आखिरी दिन, हर साल यहाँ पर ऑर्गेनाइज किया जाता है मित्रमंडल माही मिठागर के द्वारा। इस समय एक बार फिर मिस टाइम, इनफील्ड के बाहर गेंद नहीं जा रही है, तो कहीं ना कहीं ऑल आउट, ये पहली टीम ऐसी होगी जो ऑल आउट हुई है। लक्ष्य रखा है 32 रनों का, एक लक्ष्य था 80 रनों का, वो मैच 4 ओवर में अचीव किया था, अब 6 ओवर में बनाए हैं 31 रन। ये दर्शाता है कि क्रिकेट के मैदान में कोई भी बड़ा नहीं, किसको भी महान बनने का सर मौका नहीं मिलता। कंठ दिया कोयल को तो उसका रूप छीन लिया, रूप दिया मोर को तो उसकी इच्छा छीन ली, इच्छा दी इंसान को तो उसका संतोष छीन लिया, संतोष दिया साधु संतों को तो संसार छीन लिया, संसार दिया चलाने देवी देवताओं को तो उनका मोक्ष छीन लिया, मोक्ष दिया परमात्मा को तो उसका आकार छीन लिया। तो किसी को भी महान बनने का कुदरत कभी भी मौका नहीं देती। आपको प्रयास करना चाहिए कि कंसंट्रेशन अच्छा करे, फोकस आप अच्छा करें, आप अच्छा खेलोगे और तमाम दर्शकों के दिलों में अपनी छवि को गाढ़ा करोगे। प्रयास निरंतरता के साथ में कॉन्सन्ट्रेशन के द्वारा होना चाहिए। पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये सरांसाठी, पंचांसाठी धावसंख्या मात्र बघायला मिळेल 31, 32 धावांचं एक माफक आव्हान आहे। जाऊया मनीष घायल सरांकडे। येस, शीतलाई देवीपाड्याला एवढं सांगेन की भारतीय संघ 36 धावात ऑल आउट झाला होता। टेस्ट मॅच मध्ये 36 धावामध्ये ऑल आउट झाला होता, तर तुमच्याकडे 31 धावा आहेत आणि 6 षटक आहेत। तर त्यामुळे चांगला खेळ केला तर निश्चितच तुम्ही विजयी संपादन करू शकाल। ज्या पद्धतीने गोलंदाजी सागर शिल्टेने केली, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण बघतो केलं, त्या पद्धतीने निरंतर तुम्ही जर गडीबाद केलेत, निर्धाव चेंडू हाताळले तर निश्चितच विजय संपादन करू शकताय। कारण निश्चितच कोणत्याही ठिकाणी आपण असं सांगू शकत नाही की यावेळेस कोणता संघ जिंकतो। जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही, जोपर्यंत टार्गेट दिलेलं पूर्ण होत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही कोणता संघ जिंकतो। आणि सर ज्या वेळेला मात्र तुमचा लो स्कोरचा मॅच तुम्ही टार्गेट द्याल त्यावेळेला महत्त्वाच्या गोष्टी असतात की तुम्हाला चांगली लेंथ लाईन मेंटेन करायची आहे, पॉवर प्ले मध्ये टिचून मारा करायचा, एक्स्ट्रा रन्स तुम्हाला द्यायचे नाहीत। आणि ज्या वेळेला मात्र तुम्ही समोर फलंदाजावरती प्रेशर कन्सॉलिडेट कराल, विकेट घेऊन त्या प्रेशर कन्सॉलिडेट कसं होईल ह्या जर गोष्टी जर तुमच्या झाल्या तर मात्र तुम्ही तो रन्स वाचवू शकता। बघूया, निश्चितच सामना सुरू झाल्यानंतर मैदानात बघावं लागेल की कोणती रणनीतीने विटरतात फलंदाज, कोणत्या पद्धतीने फलंदाजी करतात। निश्चितच हे बघणं महत्त्वाचं आहे आणि तितकीच नजर असणार आहे आपली गोलंदाजांवर, ती म्हणजे शीतलाई देवीपाडा संघासमोर। तर आपण बघतोय चालू असणारा सामना, सेमीफायनलचा सामना, दुसरी सेमीफायनल आपण बघतोय। एका बाजूला सागर शिल्टे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय शीतलाई देवीपाडा। प्रथम फलंदाजी करताना आपण बघतोय धावा जमवल्या, त्या म्हणजेच 31 धावा आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय, ते म्हणजे जिंकण्यासाठी सागर शिल्टे संघासमोर। तो शीतलाई देवीपाडा संघाचे जे चाहते आहेत त्यांना विश्वास बसला नसेल की 80 धावा तुम्ही चेस केल्यात आणि आता 6 षटकामध्ये फक्त 32 धावा, कुठेतरी त्यांचा विश्वास सुद्धा बसणार नाही, कुठेतरी ते नाराज झाले असतील। निश्चितच नाराज होणारच आहेत, कारण मोठ्या संख्येने आपण बघतोय प्रेक्षक इथे आले आहेत, सागर शिल्टेचे सुद्धा प्रेक्षक आहेत। त्यानंतर आपण बघतोय दुसऱ्या बाजूला देवीपाडा संघाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रेक्षक इथे उपस्थित आहेत। मात्र निश्चितच चांगलं केलंय, चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण, गेम प्लॅन आपण बघतोय चांगला बघायला मिळाला, तो म्हणजेच सागर शिल्टे संघाचा। आणि त्याच्यामुळे आपण बघतोय फक्त 31 धावांपर्यंत ऑल आउट केला गेला आणि निश्चित पहिला संघ असेल तो ऑल आउट झाला या स्पर्धेमध्ये, तो म्हणजेच देवीपाडा संघ, आणि ते पण महत्त्वपूर्ण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये। म्हणजे एकंदरीत तुमचे 10 विकेट गेलेले आहेत, 10 आणि 10 चेंडू ते डॉट गेलेले आहेत। निश्चितच आपण बघतोय यावेळेस 10 चेंडू आणि खूप जास्त होत आहेत। तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण बघतोय सामन्याला सुरुवात होणार आहे, पॉवर प्ले षटक असणार आहे, धावसंख्या फक्त 32 धावा जिंकण्यासाठी एकंदरीत 5 पेक्षा कमी सरासरी आपण बघतोय ठेवली गेले। यावेळेस हलक्या पद्धतीने प्लेस केला गेलाय चेंडू, आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली गेली फलंदाजानं। 32 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत, 1 धाव पूर्ण केली, स्वतःचं खातं खोलतोय फलंदाजच्या माध्यमातून, स्ट्राईक रोटेट करतोय आणि हेच करायचं आहे। कोणत्याही पद्धतीने आपण बघतोय मोठ्या फटका खेळण्याची गरज नाहीये, एकेरी दुहेरी धावांवर जरी कॉन्सन्ट्रेट केलं तरी जिंकू शकतो। मात्र आपण बघतोय देवीपाडा संघाला निरंतर गडीबाद करावी लागतील जिंकायचं असेल तर।
सुरेख चेंडू, याच पद्धतीने चेंडू हाताळण्याची गरज आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. जितके निर्धाव चेंडू हाताळले जातील तितका प्रेशर वाढलं जाईल, तितकी मॅच आपण बघतोय लांबणीवर जाईल. आणि आपण बघतोय जर चेंडू शेवटच्या ओव्हरपर्यंत जर मॅच गेली तर निश्चितच एक चांगला सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना, नो डाऊट. काय घडते बघूयात. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण व्यूहरचना बदलली जाते. आपण बघतोय 38 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. त्याचं कारण असं पॉवर प्लेचं षटक आहे. प्रीतम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल होईल काय? या साइड स्टॅकॅन पहिला हादरा बसतोय आणि हेच करायचंय आणि इथे मात्र चूक करतोय फलंदाज. पहिला हादरा बसतोय सागर शेट्टी संघाला. कमॉन डीजे. थँक्यू थँक्यू सर. एवढंच म्हणावं लागेल की पहिल्या 3 चेंडूमध्ये आपल्याला एक बघायला मिळालं. जरी 31 धावा असल्या, 32 धावांचं टार्गेट असलं तरी आत्मविश्वास गमावलेला नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक सुद्धा चांगला बघायला मिळालं. काय म्हणाल या 3 चेंडू बद्दल? जिंदगी की किताब को धैर्य की कवर का होना आवश्यक है, वो सभी पन्नों को बांध के रखता है. आणि मी तेच म्हणेन की धैर्य जर तुमच्याकडे असेल, सर्व खेळाडूंना तुम्ही बांधून ठेवाल आणि एक विश्वास निर्माण होईल आणि त्या अंतर्गत एक चांगली लढाई होईल. अप्रतिम गोलंदाजी प्रीतम याने पहिला मोठा हादरा बसतोय. फलंदाज बाद होताना दिसत आहेत आणि निश्चितच एक गड्याच्या मोबदल्यात 1 धाव आपण बघायला मिळतंय. पहिली षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल करताना दिसत आहेत. थोडंसं चर्चा होईल. त्याचं कारण असं की धावा कमी आहेत आणि एक धाव महत्वाची आहे आणि त्या संदर्भात रणनीती आखली जाते मैदानात. सिली मिडअप सुद्धा लावलाय, थोडासा प्रेशर देण्याचा प्रयत्न आहे, आपण बघू शकाल. अपील केला गेलाय मात्र डाऊन द लेग पंच इशारा करतायत. निश्चितच आपण दर्शवून दिले पंचाने लेग बाईचा इशारा. अवांतरच्या स्वरूपामध्ये आपण बघतोय धाव पूर्ण केली गेली. मात्र चांगली गोलंदाजी, चांगली रणनीती आखताना दिसतोय यावेळेस प्रीतम. चांगला चेंडू हाताळला होत आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव मिळते असं वाटते. फलंदाजाने थोडंसं प्रेशर घेतलंय. हा इनसाइड आउट आपण बघतोय. गॅप मध्ये खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल, थोडंसं फंबलिंग झालंय आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण. अतिशय चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळतंय आपल्याला 2 फलंदाजांमध्ये आणि या पद्धतीनं खेळी करणं महत्वाचं आहे. मात्र आपण बघतोय जर हवाई सफर केली प्रीतम. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागते, चेंडू जातोय तो म्हणजे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावचा प्रयत्न, कॉलिंग केलं मात्र वेट असा कॉल आला. येस नॉन वेट या 3 गोष्टी महत्वाच्या जेव्हा 2 फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट करत असतात आणि चांगल्या पद्धतीने वेट असा कॉल दिला. 1च धाव मिळेल आणि 1 धावेने षटक संपतंय. धावसंख्येत भर आपण बघतोय धावफलका 5 धावा. एकंदरीत एक पहिला गडी बाद झाल्यानंतर आपण बघतोय धाव फलक हलता ठेवतोय आणि आतापर्यंत 5 धावा लागल्यात. उर्वरित आपण बघतोय चेंडू शिल्लक असणार आहेत. 30 धावांची आवश्यकता आहे. 27 धावा. 30 चेंडू 27 धावा आणि कुठेतरी आपण बघतोय अशा पद्धतीने एकेरी दुहेरी धावांवर कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा आपण बघतोय सामन्यामध्ये सहज विजय प्राप्त करता येईल. तर आपण बघतोय यानंतरचा होणारा सामना मेगा फायनल. या संघांमध्ये जो जिंकेल तो संघ लढणार आहे तो म्हणजेच SSC वडराई संघासमोर. पहिला संघ आपण बघतोय फायनल मध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे SSC वडराई संघ आणि आपण बघतोय याच्यानंतर या 2 संघांमधून एक संघ आपण बघतोय फिनाले मध्ये प्रवेश करणार आहे. यावेळेस पॉइंट क्षेत्रामध्ये गॅप मध्ये टोलवला चेंडू सीमारेषेकडे जाते. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करताना दिसत आहेत. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न असणार आहे आणि यावेळेस आपण बघतोय चेंडू येईपर्यंत 3 धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 3 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 8 धावा. चांगल्या पद्धतीनं चेंडूला ओळखला आणि गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालाय तो म्हणजे फलंदाज आणि ह्याच पद्धतीने फलंदाजी गरज आहे जिंकायचं असेल. कारण मोठे फटके खेळून काही फायदा नाही आहे. कारण या पद्धतीने जर धावा आल्या तरी सहजरित्या जिंकू शकतो सागर शेट्टी संघ आणि त्याच पद्धतीने रणनीती फलंदाजीमध्ये बघायला मिळते. फलंदाज यावेळेस डाऊन द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. फसला जातोय. निर्धाव चेंडूची समाप्ती. 8 धावा आतापर्यंत लागल्या धाव फलकावर. नमित गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल.
यावेळेस सुरेख चेंडू पुन्हा एकदा गुडलेस पॉइंटला चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक हातामध्ये विसावला जातोय. बॅट अँड बॉलचा संपर्क होताना दिसत नाहीये आणि निश्चितच कमबॅक करतोय पुन्हा एकदा. 8 धावा आपण बघतोय आतापर्यंत जमवल्यात या 1.3 षटकामध्ये. ते म्हणजेच सागर शेट्टी संघाने 32 धावांचा आपण बघतोय माफक आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करतोय. आतापर्यंत 8 धावा जमवल्यात. पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्राकडे टोळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. बॅक टू बॅक आपण बघतोय 3 चेंडू निर्धाव हाताळतोय. पहिल्या चेंडूवर 3 धावा काढल्यानंतर आपण बघतोय पुन्हा एकदा कमबॅक चांगल्या पद्धतीने करताना दिसतोय गोलंदाज नमित. अक्षरशः बांधून ठेवलंय फलंदाजाला. अशा पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल आणि आता मात्र आपण बघतोय प्रेशर क्रिएट झाले फलंदाजावर. षडपलेन चेंडू खराब चेंडू हाताळतोय आणि यावेळेस त्याचा पूर्ण समाचार घेतला जातोय. चेंडू जाईल पॉइंट क्षेत्राकडे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा सहजरित्या पूर्ण. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर 4 धावांसाठी. चौकार येतोय. 3 चेंडू चांगले हाताळल्यानंतर आपण बघतोय हा खराब चेंडू हाताळला अजित सराने. आपण बघतोय 4 धावा मिळत आहेत. तर निश्चितच मान्यवर पाहुण्यांचं इथे आगमन होत आहे आमच्यामध्ये. निश्चितच वेलकम वेलकम वेलकम. पालघर जिल्हा परिषद आपण बघतोय. निश्चितच गटनेता शिवसेना मान्य श्री जयेंद्रजी दुबळा यांचं आगमन होत आहे. त्यांचं यावेळेस या मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत मान्य श्री जयेंद्रजी दुबळा साहेब. आणि निश्चितच रेल्वेच्या सदस्यपदी सुद्धा त्यांच्या सूचना सदस्यपदी सुद्धा त्यांची निवड झाली. वेलकम जयेंद्रजी. त्यानंतर आपण बघतोय उपेशजी घरत यांचं सुद्धा इथे आगमन होईल थोड्याच वेळामध्ये. वेलकम. विनंती असेल स्थानापन्न व्हा. जयेंद्रजी दुबळा निश्चितच जिल्हा परिषद गटनेता शिवसेना यांचं इथे आगमन झालंय. अतिथी कक्षामध्ये माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर चालू असणारा सामना आपण बघतोय सागर शिल्टे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय शितलाई देवीपाडा संघ. आणि निश्चितच कुठेतरी कमी धावा दिल्यात. 32 धावांचं आव्हान ठेवलंय सागर शिल्टे संघासमोर. 2 षटकं संपतायत. 2 षटकं धावा 13 धावा लागल्या गेल्यात. येणाऱ्या उर्वरित 24 चेंडू आणि धावांची आवश्यकता असणार आहे 19 धावा. 24 चेंडू आणि 19 धावा. तर निश्चितच संध्याकाळचं सत्र आहे आणि मान्यवर पाहुण्यांचे निश्चितच आगमन होणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात. आपण बघतोय मान्य श्री जयेंद्रजी दुबळा यांचा इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून. तर दरवर्षी आपण बघतोय जनार्दन पांडुरंग राऊत तात्या यांच्या पुण्यतिथीनिमित्त ही टुर्नामेंट. तर निश्चितच गोलंदाजी मार्कावर आपण बघतोय यावेळेस हलक्या पद्धतीने पॉईंट क्षेत्राकडे ढकलून दिलं. 1 धाव पूर्ण केली जात आहे आणि निश्चितच आमच्या मान्यवर पाहुण्यांचं इथे स्वागत सन्मान केला जातोय. विनंती असेल मान्य श्री दिलीपजी चिंबाटे साहेब यांच्या माध्यमातून त्याचं स्वागत केलं जाते. तो स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे सन्मान्य जयेंद्रजी यांच्यासाठी. वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिल्याबद्दल माही मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून धन्यवाद. डान्स इन डाऊन द विकेट. सेट खेळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. यावेळेस मात्र चूक करतोय. अर्लियर आपण बघतोय नजर ठेवली नाही. नजर हट्टी दुर्घटना घडली आणि झेल सुटतोय. एक संधी होती गडी बाद करण्याची मात्र संधी चुकतंय आणि 2 धावा बहाल केल्या जात आहेत आणि गडी बाद होण्यापासून वाचला जातोय. एक सोपा झेल होता इथे. निश्चितच कुठेतरी आपण बघतोय आणखीन दडपण वाढवण्याची संधी होती ती म्हणजे सागर शिल्टे संघासमोर. त्यामध्ये अपयशी ठरतोय. सालकर आपण बघतोय इथे अपयशी झालाय. खराब क्षेत्ररक्षण. यावेळेस हुक करतोय चेंडू. आपण जातोय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. सुरेख क्षेत्ररक्षण. अप्रतिम फिल्डिंग आपण बघतोय. 1च धावेवर समाधान मानावं लागतंय आणि निश्चितच या 1 धावेन धावसंख्या पुढे सरकली जाते. 17 धावा 17 रन्स. आतापर्यंत आपण बघतोय 32 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण बघतोय 17 धावा धावफलकावर. राईटच्या ओव्हर द विकेटचा मारा करतोय गोलंदाज. शॉट ऑफ लाईन चेंडू. पुन्हा एकदा आपण बघतोय पंच केला जातोय. पॉईंट क्षेत्राकडे 1 धाव पूर्ण केला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सीमारेषेजवळ चेंडू कलेक्ट केला जाईल आणि निश्चितच तदवर 3री धाव पूर्ण केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगलं तालमेल आणि आपण बघतोय स्वतः कर्णधार मैदानामध्ये आहेत आणि कर्णधाराची धुरा सांभाळताना दिसत आहेत. चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात अजित सर. हे अतिशय सुरेख फलंदाजी. 1 शॉट संकेत येतात सरांचे. धावसंख्या 2 ने वाढते. 19 धावा अवघ्या 13 धावांची गरज आहे. 19 धावा धावफलकावर. अतिशय सुरेख प्लॅनिंग बघायला मिळते. सागर शिल्टे संघ खूप चांगल्या प्लॅनिंगने उतरलाय. शाफा लावून जागा बनवली
आणि त्यानंतर मात्र बॅकवर्ड स्कॉलरच्या वरनं भिरकावून दिलाय. 6 धावांची मोहर उमटवताना सागर शिल्टे संघाची मोहर उमटवली जाते फलंदाज मिलिंद यांच्या फळीतनं. तर आपण बघतोय माहीम आदिवासी शेतकी खंडकरी सोसायटीचे चेअरमन सन्माननीय सचिंद्र कलिंगडे यांचं इथे आगमन झाले. त्यांना विनंती असेल की मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. वेलकम सचिंद्र सर. यावेळेस रेवा स्वेप खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होतोय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केली जात आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतोय. सेन्सिबल बॅटिंग, षटकार आल्यानंतर आपण बघतोय यावेळेस सिंगल डबलला कॉन्सन्ट्रेट केलं जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 27. पाणी द्यायचंय. व्हॉलेंटियर्स प्लीज मैदानामध्ये पाणी घेऊन जा लगेच. 5 धावांची गरज आहे. सामना मात्र षटकाराने फिनिश करता येईल का? महेंद्रसिंग धोनी स्टाईलने मात्र सामना संपवला जाईल का? विजयाच्या समीप विजयाचा सुगंध दरवळताना सागर शिल्टेच्या संघाच्या दिशेने रुख करतोय. एका बाजूने वडराई संघ क्वालिफाय झालाय. आकर्षक ट्रॉफीचे हकदार मात्र जवळजवळ सुनिश्चित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने मेगा फायनल ग्रँड फिनाले सुरेख टफ फाईट अंतिम सामन्याची चुरस बघण्यासाठी आतुरलेला आहे आमचा क्रीडा रसिक वर्ग. बघूया. 5 धावांची गरज आहे. उर्वरित चेंडू येणे शेष 18. अजूनही जर 9 विकेट हातामध्ये आहेत म्हणजे एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने सागर शिल्टे संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपला अप्रतिम खेळ दाखवतोय, सुरेख कौशल्य दाखवतोय. तमाम क्रीडा रसिकांना एक चांगली खेळाची पर्वणी आणि माहीम मिठागर मित्रमंडळाच्या माध्यमातून जो मोठा व्यासपीठ निर्माण करून दिलाय त्या व्यासपीठाला 4 चांद लावताना एक सुरेख प्लॅटफॉर्म, आपल्या आदिवासी समाजातील तरुणांना एक मोठं व्यासपीठ, सुरेख कामगिरी बघायला मिळते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भव्य दिव्य ट्रॉफीज, आकर्षक ट्रॉफी आहेत. सर्वांच्या नजरा मात्र वेधून घेतील आणि अनेक वर्ष स्मरणात राहतील अशा ट्रॉफीज आपण बघू शकाल. आमच्या मुख्य मंचाची शोभा वाढवताना आकर्षक ट्रॉफीज. अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला आहे. सुरेख फिल्डिंग. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 4 धावांची गरज आहे. सामना मात्र षटकार किंवा चौकाराने फिनिश केला जाईल का? बघूया. देवीपाडा संघाचा हा संघनायक आहे. लेफ्ट मोहर द विकेट. सामना मात्र अतिशय सुरेख प्रयत्न. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना अवघ्या 3 धावांची गरज. सामना थोडासा एकतर्फी झाला कारण 32 धावा महत्वाच्या क्षणी, महत्वाच्या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी शितलाई देवीपाडा संघाने फलंदाजाने नाराज केलं. त्यानंतर मात्र अतिशय सुरेख स्लाइस केलं जाते चेंडूला. शेवटच्या क्षणी मात्र आपला बॅटचं ब्लेड ओपन केलं जाते. गली रिजनला एक्झिक्यूट केलं जाते. 2 धावा. यावेळेला मात्र स्कोर इक्वल असेल. अवघी 1 धाव मात्र सामना जिंकून देईल. विजयाच्या समीप जाताना माहीम मिठागर सी संघाच्या सगळ्या खेळाडूंनी लगेचच पॅव्हलियन मध्ये यायचंय. माहीम मिठागर सी चे सगळेच खेळाडू विनंती असेल पॅव्हलियन मध्ये या. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. हळुवारपणे मात्र सामना आपल्या बाजूने फिरवला जातोय. सेलिब्रेशन टाइम असेल मी म्हणेन सागर शिल्टेसाठी. गाणं होऊन जाऊ दे डीजे मास्टर. त्यांचा आनंद